यानंतर बीडमधून एक मोठी बातमी येते। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुलेच्या नातेवाईकांची चौकशी केली जाते। तीनही फरार आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी होणार आहे आणि नातेवाईक आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे सीआयडीकडनं आरोपींचा शोध सुरू असताना त्यांच्या नातेवाईकांची आता चौकशी केली जाते। सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी होणार आहे आणि फरार तीनही आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडनं कसून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। हे आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात होते आणि हे तीनही आरोपी आहेत का याचा तपास सीआयडीकडून होत असल्याची माहिती मिळालेली आहे आणि तीनही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत बीडमधनं। सुरेश, तीनही आरोपींच्या नातेवाईकांची घरच्यांची चौकशी झाली अशी जी माहिती मिळाली आहे, काय सांगाल? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे फरार असलेले 3 आरोपी आहेत त्यात सुदर्शन घुले यांच्या घराची चौकशी आता चालू आहे। त्यांच्या घरी देखील भेट दिली, विशेष म्हणजे नातेवाईक आई-वडील यांच्याकडून देखील माहिती काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहे। या अगोदर जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांच्या अटकेच्या संदर्भात सीआयडीने सर्वच प्रयत्न केले होते। त्यांना वाल्मिक कराड यांनी काल शरण आल्यानंतर आता 3 आरोपीवरती सीआयडीने आता लक्ष केंद्रित केले। यामधील जे फरार आरोपी आहेत सुधीर सांगळे, त्याचबरोबर कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले या 3 आरोपीच्या घरी जाऊन देखील चौकशी केली जाते। त्याचबरोबर त्यांच्या संबंधित जे काही मित्र परिवार आहेत त्यांच्याकडून देखील काही माहिती मिळते का हे देखील पाहिलं जातं। विशेष म्हणजे हे दुसऱ्या राज्यामध्ये गेल्याचे देखील सीआयडीला तशा पद्धतीचे सूत्र मिळाले होते। त्या अनुषंगाने पथकं देखील तयार केलेले आहेत। विशेष म्हणजे कर्नाटक या ठिकाणी ऊसतोड मजूर खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्या ठिकाणी देखील गेले असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि तिकडे देखील पथक पाठवण्यात आले। मध्य प्रदेशमध्ये देखील पथक पाठवण्यात आले आणि आता जे 3 फरार असलेले आरोपी आहेत त्यांच्या अटकेच्या अनुषंगाने आता सीआयडीने जी यंत्रणा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात त्या दृष्टिकोनातून चालवत असल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळते। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर कालपर्यंत वाल्मिक कराड यांच्या अटकेच्या दृष्टिकोनातून सीआयडी प्रयत्न करत होती, पण आज आता वाल्मिक कराड यांनी शरण आल्यानंतर आता ह्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न हा सीआयडीकडून केला जातोय। बरोबर सुरेश, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।